हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हा बघा आमचा कालचा पराक्रम. ऋतुजाला काही जास्त नाही जखम झालेली, मलाच जास्त लागले. खूप मोठी जखम झाली आहे मला. नालाय का तुझ्या ह्याच्यामुळे मी पडले, ह्याच्यामुळे मला लागले. एवढं सारं आयुष्यात माझ्या पहिल्यांदा ड्रेसिंग केले मी आणि याला एवढंच बोटाला लागले तर दाखवत. किती मोठी जखम आहे माझी. तुझी झाकून ठेवली त्यामुळे दिसत नाही, माझी बघू पण ठेवली. तुलाच करायला पाहिजे तर ड्रेसिंग. तूच सांगतेस का स्टोरी? तुला जास्त क्लिअरली आठवते कारण तुलाच इच्छा होती काहीतरी स्वीट खायची. असं काही नाहीये. आम्हाला दोघांना पण स्वीट खायची खूप क्रेविंग होत होती, कारण आता आम्ही जवळपास 2-3 महिने झालं खूप स्ट्रिक्टली असं डाएट नाही पण शुगर पाळली. शुगर आम्ही खाल्ली नाही. आणि आमरस आमचा झाला 1-2 वेळेस, पण गुळाचा आम्ही खाल्ला होता. आणि बाकीचं आम्ही सगळं डाएट म्हणजे असं नॉर्मली आणि शुगर फक्त सोडली, बाकी काय नॉर्मली आम्ही जेवतोय सगळं. आणि नॉर्मली जेवण आम्ही जेवतोय प्रॉपर. फक्त बाहेरचं आम्ही टाळत होतो, खूप कमी केलेलं. म्हणजे आम्ही आधी खूप खायचं, ते फक्त कमी केलं होतं. पण आता आम्हाला 2 दिवस झालं ना, खूप अशी शुगर काहीतरी गोड खायची खूप क्रेविंग होत होती. म्हणून मग आम्ही म्हणत होतो की कुनाफा खायला जाऊया. मग आम्ही परवा जेव्हा तुम्ही बघितलाच असेल ब्लॉग, आम्ही कुठे गेलेलो आपण, वागेश्वर. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की आम्ही वागेश्वर मंदिरला गेलेलो. तर मग तिकडून येताना आम्ही कुनाफा खायला म्हणून गेलो होतो तिथे, पण ते शॉप बंद होतं. कुनाफा तेच ते, कारण आम्हाला एक स्वीट असं छान खायची इच्छा होती. आणि ते आता इन्स्टावर ट्रेंडिंग आहे, तुम्ही पण बघितलं असले त्याचे बरेच रील. आम्हाला तर मुद्दाम येत आहेत ते रील, कारण आम्ही डाएटवर आहे त्यामुळे. आणि ही मला पाठवत असते मेनू. आम्हाला खायचं होतं खरं जेन्युअनली, पण आम्ही गेलो होतो, पण ते बंद होतं शॉप. आणि त्यांचं टायमिंग 12चं होतं मॅपवर, म्हणून आम्ही त्या टायमिंग मध्ये गेलो होतो. पण ते नंतर आम्ही कॉल केला तर आम्हाला समजलं की ते 2 वाजता चालू होणार. मग आम्ही तेवढा वेळ थांबलो नाही, मग तिकडून निघून आलो. मग आम्ही काल परत आणि काल आम्ही सकाळपासून ऍक्च्युली घरीच होतो. मग आम्हाला बोर पण झालेलं आणि काहीतरी खायची, खूप स्वीट खायची क्रेविंग होत होती ऍक्च्युली. मग ही म्हणली की आपण जाऊया ना, काल नाही मिळालं, ऍटलीस्ट आज तरी जाऊया. तर मग आम्ही काल आवरलं मस्तपैकी. आम्ही खुश होतो, आम्ही स्वीट खूप दिवसातनं खाणार आहे त्यामुळे. आणि मग आवरलं. तुम्हाला आता क्लिप्स दाखवतो तिथं, आम्ही कसं ब्लॉग पण स्टार्ट केला आम्ही त्याचा ऍक्च्युली. तर तुम्हाला ते क्लिप्स पण बघा की आम्ही किती खुश होतो. छान आवरून मस्त आवरून आम्ही गेलो होतो बाहेर. ब्लॉग स्टार्ट केलेला, मस्त अर्धा ब्लॉग झाला आणि अर्ध्या ब्लॉग मध्ये बंदच झाला. पुढे ब्लॉगच करायला मिळालं नाही. तर आता तुम्ही बघितलंच असेल की आम्ही पेट्रोल टाकलं, पेट्रोलची लास्टची क्लिप घेतली आणि तिथून पुढे आम्ही गेलो. कल्याणी नगर एरियामध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथून आम्ही, तिथे एक सिग्नल आहे मोठा, तर तिथे सिग्नल सुटला होता. आणि नेमकं काय झालं की ऍक्च्युली ग्रीन होता सिग्नल आणि आमच्या पुढे कोणती गाडी नव्हती, रस्ता पण पूर्ण मोकळा होता, त्यामुळे आम्ही रेग्युलर स्पीडमध्ये आमच्या होतो. एक माणूस काय झालं, त्यानं अचानक एका शॉपमधून बाहेर, म्हणजे शॉपचं गेट होतं, त्या गेटमध्ये पार्किंग मधून बाहेर आला आणि त्याने बघितलं मागे कोणी येतंय, आणि तो डायरेक्ट रस्ता क्रॉस केला. आम्ही त्याला दिसलेलो, पण मला वाटलं की तो थांबेल की आम्ही येतोय म्हणल्यावर, बट त्यानं स्पीड नाही कमी केलं, तो उलट जास्तच आडवा आला आणि आम्ही अचानक ब्रेक दाबल्यामुळे आम्ही दोघं पण गाडी घसरली. तर तो ऍक्च्युली सिमेंटचा रस्ता होता आणि त्यामुळे आमची गाडी स्लिप झाली आणि आम्ही पडलो. ऍक्च्युली युजली काय होतं की समजा आपल्याला कुठून मागून एखादी गाडी येताना दिसली असेल आणि आपण जर क्रॉस करत असू, तर ती एखादी व्यक्ती कोणी असेल तर थांबतं ना, की त्या गाडीला जाऊ देतो, गाडीला पास होऊ देतो आणि मग आपण पुढे जातो. असंच आम्हाला वाटलं की ते पण तसेच करतील, पण त्यांनी तसं केलंच नाही. आम्ही दिसून सुद्धा त्यांनी तिरकीच घेतली गाडी आणि नेमका सिग्नल पण सुटलेला आणि रस्ता खरं नशीब आमचं की रिकाम होता. मागून गाडी आलेली पण ते लांब होती आणि त्याला कंट्रोल करायला वेळ मिळाला. 4-व्हीलरच आली होती मागून एकदम. आणि एकदम आम्ही राईट साईडला असं रस्त्याच्या दोघं पण पडलो. गाडीशी थोडी अशी पुढे घसरत गेली, प्रीतम थोडंसं घसरत गेला पुढे आणि मग मी तिथं जागेवरच पडलो. गेला मला इतकी मोठी जखम झाली बऱ्यापैकी त्यामुळे तिला छोटंच लागले. बऱ्यापैकी त्याला खूप मुक्का मार आलाय, हात वगैरे लचकलाय त्याचा. आणि मला पण मुक्का मार, ह्या बाजूवर आम्ही पडलोय त्यामुळे इकडे खूप मुक्का मार आलाय, ह्या साईडला पण मुक्का मार आहे तसा. पण इथे जास्त खूप मोठं, म्हणजे पहिल्यांदा असं झालं की रक्त आलेलं मला काहीतरी असं पडल्यावर, असं खूप जास्त लागले इथे. खरं तर ड्रेसिंग केलं तर मला जास्त भीती वाटायला लागली, अरे काय झालं, कारण एकदम असं भीती वाटल्यामुळे, शॉकमुळे मी खूप थरथरत होते आणि त्यामुळे भीती आमच्यासोबत असं पहिल्यांदाच झाले, खूप घाबरलेलो त्यामुळे. पण लकीली तिथे खूप लोक चांगले होते, लोकांची माणुसकी बघायला मिळाली आम्हाला. खरंच ज्या माणसाला पडलो तो तर निघूनच गेला. आम्हाला बघितलं त्यांनी मागे की हे पडले, त्याच्यामुळे पडलेले त्याला पण माहिती होतं. स्टील मान्य आम्ही त्याच्यामुळे म्हणजे त्याला आम्ही धडकलो नाही किंवा तो आम्हाला धडकला नाही, बट तो अचानक आडवा आल्यामुळे आम्हाला अचानक ब्रेक मारावा लागला आणि आम्ही जागेवर पडलो आणि तो तसाच निघून गेला. त्यानं बघितलं मागे थांबून की बाबा हे पडले आणि त्याला वाटलं की त्याला कोण काहीतरी म्हणेल किंवा ओरडेल, त्यामुळे तो पळूनच गेला. त्याला त्या
मुलांनी तिथल्या मारलं जास्त बरेच खरं पोरं तर. होते, त्यांनी हा. पोरांनी तर असं झालं आमच्यासोबत. आणि नंतर मग आम्ही पडलो तिथे. मी तर शॉक मध्ये होते. 2 सेकंद तर मला पूर्ण चक्कर आलेली. मला तर काही आठवतच नाही की माझं डोकं आदळलं, आणि त्यानंतरचं मला पुढचं 2 सेकंद तरी आठवतच नाही की काय झालं. ब्लँक होतं ना, Blank त्या झालो. अनएक्सपेक्टेड झाल्यामुळे आपलं ते हा. ब्रेन ऍक्सेप्ट करायला वेळ घेतो. हा. आणि तिथे एक मग लेडी आली आणि तिने मला असं पकडलं, उचललं तर माझा पूर्ण तोल असं जात होता. मी तिच्याच अंगावर पूर्ण अशी हे झालेली, पूर्ण स्टेबल व्हायला मला 1-2 मिनिटं गेली. मग आम्ही त्या रस्त्याच्या मधून ते बोलले की चला साईडला या. मग त्यांनी आमची गाडी वगैरे उचलली. तिथे मुलं वगैरे गोळा झालेली आणि त्यांनी खूप पण आम्हाला हेल्प हेल्प केली. त्यांनी आम्हाला मला पाणी असं दिलं. पूर्ण- हा. बस गाडी आमची रस्त्यात आडवी पडली, हम्म. त्यांनी ती साईडला घेतली. त्यांनी घेतली. सगळं आम्हाला प्रॉपर तिथं साईडला घेऊन बसवलं तिथं 2 मिनिटं, आणि मग आम्ही तिथून गेलो. येस. मग नंतर त्यांनी असं म्हणजे जखम झालेली, पूर्ण रक्त असं बाहेर पडत होतं ना, तर मग पाणी वगैरे टाकलं, थोडीशी हेल्प केली, थोडं नॉर्मल होऊ दिलं आम्हाला, आणि मग ते लोक गेले. तर खरंच थँक्यू त्या लोकांना की ते आले आमच्यासाठी आणि त्यांनी एवढं केलं. तर आणि पुण्यात गाडी चालवणार तुमच्यापैकी बरेच लोक चालवत पण असतील पुण्यात गाडी. तुम्हाला पण माहिती आहे पुण्यातले लोक गाडी कसे चालवतात. खूप रिस्की आहे हे, आणि आपण दुसऱ्यावर डिपेंड किंवा तो असा जाणारच नाही आडवा, किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून आपण ठेवून चालणारच नाही. तुम्ही स्वतःच्या विश्वासावर तुम्ही गाडी चालवत जा. आम्ही हे शिकलोय ह्या आमच्या इन्सिडेंट मधून. आम्ही हे शिकलोय की कुणावर विश्वास नाही ठेवायचा. आपण जरी बरोबर असलो सेफ साईड राहून चालवायची गाडी. दुसरा कसाही चालवू दे, त्याच्यामुळे आपल्याला हानी नाही झाली पाहिजे, एवढंच एक डोक्यात. आणि तेव्हा ऑलमोस्ट संध्याकाळचे 4 वाजलेले. सो आम्ही नंतर दवाखाना शोधत होतो. ऍक्च्युली काय झालं, रक्त खूप येत होतं खरं तर. असं तर मला कधीच लागलेलं नव्हतं, त्यामुळे मी तर खूप घाबरले होते. मग पाणी वगैरे पिलं, आणि नंतर मग प्रीतम बोलला की आपण डॉक्टरकडे जाऊया. मी म्हणत होते की घरीच जाऊया, कारण मला कधी एकदा घरी जाईन असं झालेलं, कारण मला खूप जास्त दुखत होतं. थरथरत होती, अशी चक्कर यायला लागल्यासारखं व्हायला लागलं. हिला आणि बघून तोल तिचं जात ते होता. थरथरलेलं बघून मला तसं झालेलं. मला पण असं भीती वाटायला लागली. अरे मला माझं लागलेलं मला काही भानच नव्हतं. मला पण लागलेलं थोडंफार, पण इतकं नाही हिच्या एवढं. हिचं रक्त बघून मला रक्त आलं नाही जास्त कुठं. हिला जास्त रक्त वगैरे आलेलं, तिला पायाला पण जखम झाली, त्यामुळे ते बघून मला जास्त हे झालं, आणि ही एकदम थरथरायला लागली बघून मला जास्त भीती वाटायला लागली. मग फायनली म्हणलं आपण घरी नको जायला, आपण डॉक्टरकडे जाऊया. पण ते टाइम पण असं होतं ना, ऑड टाइमिंग होतं 4चं. मोस्ट ऑफ द टाइम ह्या टाइम मध्ये दवाखाने सगळेच बंद असतात. एक तर दुपारपर्यंत चालू असतात, संध्याकाळी चालू होतात डायरेक्ट. त्या वेळेत दवाखाना ओपन असणं हे खरंच खूप अवघड होतं. पण तरी आम्हाला लकीली एक दवाखाना मिळाला, आणि आमचा तो रेग्युलर रोड होता. पण तरी पण आम्हाला तो कधीच दवाखान्याच्या आधी दिसलेला नाही. आम्ही बऱ्याचदा त्या रोडवरनं गेले, पण काल आमची अशी नजर, आता मान्य आपण काहीतरी शोधत असतो बरोबर की त्याच वेळी मिळतं, अशा टाईपचं झालं. ऍक्च्युली काय, तिथे एक मेडिकल आहे, ते आम्हाला माहिती आहे, ते कॉर्नरलाच एक मेडिकल आहे म्हणून. त्या भरोशावर आम्ही तिकडेच गेलो. म्हटलं की तिथे आसपासला कुठे दवाखाना मिळाला तर मिळेल, कारण मेडिकल आहे. पण त्याच्या अलीकडे जे दवाखाना जिथे आम्ही काल गेलेलो ना, तर तो आम्हाला माहितच नव्हता अगोदर की तिथे दवाखाना आणि आपण किती वेळा त्या रोडवरून गेलो. आणि मग काल आम्ही जेव्हा तिथून गेलो तर आम्हाला अलीकडे तो दवाखाना दिसला, आणि नेमका तो ओपन होता. लकीली ऍक्च्युअली बंदच होत होता. त्या ज्या मॅडम होत्या, डॉक्टर मॅडम, त्या बाहेर चालले. त्यांनी ऍक्च्युली स्टोल वगैरे बांधून तयार होत्या, रेडी होत्या, निघतच होत्या त्या. आणि तेवढ्यात आम्ही तिथे पोहोचलो. म्हणजे स्वामींची कृपा म्हणायचं. म्हणजे माझी तर खूप श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थांवर. तुम्ही बघतच असाल ब्लॉग मध्ये, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तो अनुभव एक आम्हाला खूप चांगला आला की त्या मॅडम तिथे होत्या, आणि स्वामींच्या सेवेला. आणि तेच मी जेव्हा ड्रेसिंगला आत गेले तर तिथे ते ज्यावेळेस मला ते औषध टाकून वगैरे साफ वगैरे करत होते, मला इतकं रडायला येत होतं. आणि माझी अशी सरळ समोर नजर गेली तर समोर स्वामींचा फोटो होता, आणि तिथं लिहिलं होतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. म्हणजे मला लिटरली जाणवलं की आपल्या सोबत आहेत स्वामी, आणि त्यांच्यामुळे आम्ही वाचलो, किंवा मोठं काहीतरी संकट आमच्यावरचं दूर झालं. छोट्या कारण मागून 4 व्हीलर आली होती, तिथं डिवायडर होता, आणि पुढं रिकामा रस्ता होता. लकीली ती नेहमी रहदारीचा रस्ता आहे तो कल्याणीनगरमधला. तर मग असं सगळं होतं. तर त्यात आम्हाला स्वामींनी असं वाचवलेलं आहे. तर हा एक आमचा अनुभव पण आहे. तर मग तिथे ते झालं, ड्रेसिंग वगैरे केलं, आणि मग नंतर आम्ही अजून तिथून निघतो तोपर्यंत त्या मॅडम गेल्या, पण त्या कुठेतरी जाणारच होत्या. आणि लकीली आम्हाला त्यांचा दवाखाना ओपन मिळाला 4-4:30च्या ऑड टायमिंगला, आणि आमचं सगळं काम झालं, ड्रेसिंग वगैरे. मग आम्ही घरी आलो, आणि घरी आल्यावर तर मग काय, मला तर असा हात माझा हालत पण नव्हता, आणि नेमका उजवाच हात आहे, त्यामुळे मला काहीच करता येत नाही. आणि मी तर पूर्ण वेळ अशी पडूनच आहे तेव्हापासून, आल्यापासून आजपर्यंत. आज पण मी सकाळपासून अशीच बसलेली आहे. तर मग काल आल्यावर नंतर दुपारी ऍक्च्युली आम्ही राईस केला होता, सोया राईस बनवलेला. मग तो थोडासा शिल्लक होता, मग रात्री तोच राईसच खाल्ला. आणि प्रीतमने मग थोडंसं ब्रेड वगैरे आणले, मग ब्रेड आणि चॉकलेट शेवटी आम्ही खाल्लं. क्रेविंग आमची जी होती ती पूर्ण करून घेतली. आणि सकाळी पण आम्ही आज चहा पिलोय. चहाचं खूप जास्त क्रेविंग. कालच आम्हाला ऍक्च्युली तिथून आलो ना, तेव्हाच असं वाटत होतं की चहा पिऊया किंवा चहा बिस्किट खावायचं, गोड काहीतरी खावं वाटत होतं. मे बी आपण त्या स्ट्रेस मध्ये असतो, भीतीमुळे शुगर,
किंवा आम्ही असं खूप शॉक झालेलो, थरथर झालेली, हा. त्यामुळे मे बी शुगर खायची इच्छा होत होती अजूनच. विकनेस आलेला आहे दोघांना पण, त्यामुळं म्हणजे असं काहीतरी स्वीट खाण्याची क्रेम होती, त्यामुळे आम्ही काल पण खाल्लं ना, आज पण आम्ही 4 बिस्किट खाल्ली सकाळी. तर आता आम्ही बरे आहोत, इतकं काही इश्यू नाहीये. म्हणजे मी तरी आहे. जरा त्रास आता- होतोय मला खूप, आणि तुम्हाला तर माहितीये आमच्या घरी लग्न आहे, आता हो. पुढच्या आठवड्यात लग्न आहे, ते तिकडे ऐन आम्ही लग्नात जाणार आहे. बरोबर 1 आठवडा राहिला लग्नाला, हा. आणि हे हे आमच्या असं सोबत झालंय. असलं. एक तर आता खूप गडबडीची कामं चालू होणार आहेत. हो. मी तर माझ्या सख्या भावाचे लग्न आहे माझ्या, त्यामुळे गडबड खूप असणार आहे. आता बघूया हे कधी, त्यांनी सांगितलं 2 दिवसांनी यायला ड्रेसिंग काढायला, मग बघूया जखम कितपत हे होते. माझा हात थोडासा असा मुव्हेबल वगैरे व्हायला लागला की मग काही टेन्शन नाही इतकं. पायाला पण थोडंसं लागले, पण ते काय मॅनेजेबल, इतकं काही इश्यू नाही. आणि आमची जी 2 व्हीलर आहे ज्युपिटर, त्याचं पण बरेचसे नुकसान झाले आमचं. ऍक्च्युली फुटली आहे ती पुढंच. त्याचं काही हे नव्हतं, फक्त हिला लागलं नसतं मला इतकं काय वाटलेलं नसतं, फक्त हिला जास्त लागले, त्यामुळे मला मग मला काही लागलंच नाही. ऍक्च्युली मी गाडी बरोबर होतो तरी पण मला काय नाही लागलं, मी तसंच फरफटत गेलेलो पुढे बरेच. फक्त माझा हात तेवढा हा लचकला, मुक्का मार लागला. पण पेन किलर घेतल्यामुळे मला इतका असं अति काही पेन झाला नाही. काल जेवढा होत होता तेवढाच आज पण होतोय. स्वामींची कृपा असल्यामुळं आम्ही व्यवस्थित आहोत. तर अशी होती आमची स्टोरी, स्टोरी मध्ये. तुम्ही पण काळजी घ्या, ड्रायव्हिंग सेफ करा. पुण्यात तर स्पेशली लोक आता बरेचसे विचित्र पद्धतीने गाडी चालवतात, त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतः केअरफुली गाडी ड्राईव्ह करा. 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे. कोणाला कोणाची काहीच पडलेली नसते, आपली आपण काळजी घेणे मस्त आहे, हेच आम्ही पण शिकलोय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, आणि पुढच्या आता काही दिवसात तुम्हाला लग्नाचे वगैरे ब्लॉग्स बघायला मिळतील, तर स्टे ट्यून्ड. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असेल तर महत्त्वाचं म्हणजे पहिला सबस्क्राईब करा. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.